RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा। RNN न्यूज मराठी आज पुसद येथील पुस नदीवर या बांधाऱ्यावर अमरावती येथून पुसद येथे बिगारी काम करण्यासाठी आलेल्या लोकांच्या 4 मुला इथं पोहत होते या बांधाऱ्यावर। त्याच वेळेस त्यामधील एका बालकाचा तोल जाऊन तो या बांधाऱ्यामध्ये पडला व वाहून गेला। त्यामुळे बाकी बालकांना तर काही झाले नाही, पण एक बालक या बांधाऱ्यामध्ये वाहून गेल्याने त्याची शोध मोहीम पोलीस प्रशासनाकडून राबविली जात आहे। NDA म्हणजेच पोलीस प्रशासनाकडून जे लोक आहेत ते शोध घेत आहेत की हा बालक कुठे गेला म्हणून। त्याबाबत आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमली होती आणि त्या बालकाचा शोध घेतला होता। त्या बालकाचा शोध घेतला जात होता। जो बालक इथं या बांधाऱ्यामध्ये पोहता हरविला, म्हणजे बांधाऱ्यामध्ये पोहता जो बालक इथून निघाला आणि तो या पाण्यामध्ये बुडाला, त्याचा शोध मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून घेतला जात आहे। आपण इथे काही लोक आहेत त्यांनाही बोलू आणि काय घटनाक्रम घडला त्याबाबत आपण माहिती घेऊ। हे समोरच पुसदच्या पुस नदीचा पुसद डिग्रस रोडवरील हा पूल आहे आणि त्याच्या बाजूलाच हा बांधारा आहे। इथेच ते बांधाऱ्यावर 4-5 मुलं जे होते ते पोहत होते आणि त्यामधला एक बालक वाहून गेला म्हणजे वाहून गेल्यामुळे तो या पाण्यामध्ये बुडाला आणि पोलीस प्रशासनाकडून व सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्या बालकाचा शोध घेतला जात आहे। जे पोहतात आणि पाण्यामध्ये खोलपर्यंत शोध घेतात ते लोक आता त्या पुलाच्या पलीकडे गेलेले आहेत। तर एक जो शोध घेत होता त्यातला एक मुलगा इथं आहे बघा, हा याने पण पाण्यामध्ये खोलपर्यंत उडी मारून वगैरे शोध घेतला। पण आता काय झालं होतं? हे कपडे कोणाचे आहेत? हे कपडे कोणत्या जो बुडाला त्याचे कपडे आहेत का? हां, मोठा भाऊ इतका लहान होता का तो? हो, एवढा लहान होता। कुठून वाहत गेला तो? इथून गेला, या इथं पोहले तर तो इथं पोहत होते का? हां, कपडा इथून उचललेला आहे मी। अच्छा, मग इथून गेले या धारीतून वाहत असं खाली गेले। हो, तुम्ही नव्हते का इथं त्यावेळेस? हो, यावेळेस आम्ही इथं मासोळ्या धरतो। तुम्ही पण नव्हते का? मग काय गेलं त्यानंतर काय झालं? तिथे एक अफसर होता, त्याने एका जणाला काढलं। म्हणजे 2 वाहून गेले होते का? भाऊ संघ बरं गेले। 2 वाहून गेले तर एकाला काढणं, एकाला काढलं, एकाला वाचवलं। अच्छा, ते सगळं छोटा भाऊ आहे का, त्याचा पॅन्ट इथं आहे। अच्छा, आणि तो तिकडे एक पण ड्रेस दिसते ना, तो आहे नाही? हा कोणाचा आहे? मोठा भावाचा आहे। ते ज्याला वाचवलं त्याचा आहे का? हा, त्याचा वाचून त्याचा आहे। याला वाचवण्यात आलं का? हा, याला आणि हे जे छोटा आहे त्याचा आहे? छोटा भाऊ नाही गेला, त्याला घावले नाही। इतके लोक असताना इथं किती लोक होते त्यावेळेस? भरपूर होते त्यावेळेस, म्हणजे जो वाहून भरपूर होते, पण त्यावेळेस कुणी नव्हतं ना, वाचवणार माणूस एक ती नव्हता आहे तिथं त्यावेळेस तो वाहून त्या काठाला असल्यामुळे। अच्छा, त्या पलीकडल्या काठाला होते का? पलीकडल्या काठाला यांनी वाचवले। किती वेळ झाला आता या घटनेला? या घटनेला आता 1 ते 1.5 तास झाला। 1 ते 1.5 तास झाला, पण तो मुलगा सापडला नाही जो वाहून गेला? नशा करायची, हा, नशा करायची। लहान मुलं हो, नशा करून होते? हो। बारके लहान मुलं नशा करून दे? हे पोरगा आहे का आपलं पिवळे शर्ट घालून, हा, त्याच्या नशे होते। हे माझा बादशाह आहे। जेवढायले होते का? हे माझा बादशाह आहे। समजा एवढा मुलगा आहे का? हा, एवढ्या मुलग्याला वाचवण्यात आलेला आहे। म्हणजे एवढा होता तो वाचवण्यात आला हा. आणि त्याला असा पाहुणे इतका नव्हता. बारीक होता तो, म्हणजे लहान होता? नशा केलता, यानं बी केलता याच्या मोठ्या भावाने। असे बालक, हे हे बालक जो होता वाहून गेला त्यानं नशा केला होता का? हा. एवढा लहान बालक कसा करल? नाही करल म्हणजे नशा काचा नशा केला होता? सॉल्युशन सोल्युशन म्हणजे गांजा कोणती वस्तू आहे? इथं आहे का? म्हणजे इतके लहान मुलं पण नशा करतात का? टाकू शकतो। हे वस्तू आहे गांजा नशाची? हे काय आहे? सोल्युशन आहे। सोल्युशन असं म्हणता येते आपल्याला, काय सांगू तुम्हाला? हा, हे दस्तीने ओढते झाकण आहे, हो त्याला सोल्युशन लावलं, हो माचीची काढी लावली, गांजा हो, असं म्हणलं का नशावती? कसं एक दादा? हे असं हे डबकी आहे। हे आहे का? सोल्युशन हे कुठं मिळते? हे सोल्युशन हे सोल्युशन कुठं मिळते? ह्याला लावलं, हो हे असे डबकी झाकण लावलं हो. आपण खालून, हो त्याच्यामध्ये जे असं लावलं, याच्यामध्ये लावलं, हो बरोबर? हो, असं घट्ट माचीची काढलं। पण हे कुठं भेटते ही वस्तू? हे लालवाली नाही वस्तू, एक जागा आहे तुमच्या दुकानावर, त्यानं वडल्यानं नशा येते का? हा, नशा येते ते वडल्यानं? कोणता नशा म्हणतात त्याला?
आता त्याचं नाव बघा ना ते. हो तेवढं आपल्याला माहित नाही, परत नाव पाठवून नाही ना एक तरी माहितीसाठी सांग ना आमच्या. याचं नाव बघा तुम्ही. हे असा नशा करतात मुलं हा म्हणजे या इकडे परिसरामध्ये येत धंदे चालतात का? हा हीच बघा. चालतेत म्हणजे ते म्हणजे आता त्या आमदार मुलानं मग ते नशा मुलं केला? आहे का लहान लहान? हा. दोन होते का हो. दोघं तिघं नाही, त्यांची गँग बरंच मोठी आहे. मी रात दिवस पाहतो. 10 जण होते. 15-16 जण आमचं होते. गाव आहे. रात्री यवतमाळ एकच जिल्हा. सांगा ना 10 होते की आमचं 15-16 गाव होते? आहे. 15. आमचं गाव आहे यवतमाळ जिल्हा पुसद तालुका. हा. आम्ही रात दिवस जातो खेकडेला, बरोबर. पण आता याचा नशा करतात म्हणल्यावर ते म्हणजे मुलगा नशेमुळं मेला. हा, नशेमध्ये गेला तो. नशेमध्ये पोहत गेला. असल्यामुळे. हो आता बघावं लागेल. मोठ्या प्रमाणामध्ये सदर लहान बालकाने नशा केला असल्याची माहिती येथल्या लोकांकडून पडली आणि तिथं विवादास्पद नशेच्या वस्तू पण दिसून आल्या आणि त्यामुळेच तो लहान बालक होता. आता काहींचं म्हणणं आहे की तो जवळपास अंदाजे 10-1 वर्षाचा मुलगा असेल, पण तो नशेत होता आणि त्यामुळं तो वाहून गेला असल्याची अधिकृत आणि प्रत्यक्षदर्शी येथील नागरिकांकडून तरी माहिती मिळाली असून तो मुलगा तर बुडाला आहे. आता त्याच्या बॉडीचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेतला जात असून पुढे काय होते आणि त्याच्यामध्ये काय नशेचं प्रमाण त्याच्या PM मध्ये निघते यावर आता अवलंबून आहे. RNN न्यूज मराठीसाठी मी बाबा खान, RNN न्यूज मराठी पुसद.